मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. क्रिप्टोच्या आजच्या ऑप्शन सेलिंगच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेली ऑप्शन सेलिंग. ठीक आहे, डेली ऑप्शन सेलिंग कशा प्रकारे करायची ही मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि त्यासोबतच डेली ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून तुम्ही कसे कन्सिस्टंटली इन्कम कमवू शकता हेही तुम्हाला शिकवणार आहोत. यामध्ये आपण आपली रिस्क सुद्धा व्यवस्थित मॅनेज करून तुम्हाला दाखवणार. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तो ऑप्शन सेलिंग करायचं आहे. तर डेल्टा एक्सचेंज शिवाय पर्याय नाही. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आपल्या अंडर डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आपले सर्व ऍडव्हान्स कोर्सेस वगैरे भेटत राहतील. आता मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याआधी एक वेबसाईट दाखवतो. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला बिटकॉइनचा डेली स्ट्रॅडलचा चार्ट दिसतो. तर तुम्ही इथे बघाल. डेली स्ट्रॅडलचा चार्ट तुम्ही इथे बघाल तर सकाळी 5:30 वाजता तो या प्राइस मध्ये होता, म्हणजे ओव्हरऑल प्रीमियमचा जो इथे होता. त्यानंतर तो एक आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर 2 वाजलेत ऍक्च्युली. तो एवढ्यापर्यंत खाली पडलेला आहे. किती मोठा प्रॉफिट आहे बघा. कंटिन्युअसली ह्या स्ट्रॅडलचे प्राइसेस खाली पडत आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे शॉर्ट केलं असतं वरती, तुम्हाला याचे प्रॉफिट झालं असतं. तुम्ही आधीच्या दिवशी नंतरच्या दिवशी सगळ्या गोष्टी इथे चेक करत राहू शकता. कंटिन्युअसली स्ट्रॅडलचे चार्टचे प्रीमियम जे आहे ते मेल्ट होत आहे. आता ऍक्च्युली यामध्ये इम्पॉर्टंट काय असतं, कोणता स्ट्रॅडल मारायचा ते ते आपण आता इथे बघूया. ठीक आहे, मी तुम्हाला इथे ऑलरेडी सांगितलेलं आहे की बिटकॉइन मध्ये डेली एक्सपायरी असते. बिटकॉइनच्या ऑप्शन्स मध्ये डेली एक्सपायरी असते. डेली एक्सपायरीचा बेनिफिट असा होतो की तुम्हाला इथे डेली थिटा डिके जास्त भेटतो. ठीक आहे, डेली प्रीमियम इथे तुम्हाला जास्त मेल्ट होताना दिसतो. तुम्हाला मोठे बेनिफिट पण यामध्ये होतात. तुम्ही डेली स्ट्रॅडल करून, डेली स्ट्रँगल करून, डेली ऑप्शन सेल करून एक फार मोठे मोठे प्रॉफिट जे आहेत ना ते ह्याच्यामधनं नक्कीच कन्सिस्टंटली जनरेट करू शकता. असं नाही की एकदा दोनदा, कंटिन्युअसली तुम्ही ह्याच्यामध्ये जनरेट करू शकता. कसे करायचे ह्याची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दाखवतो. ही स्ट्रॅटेजी सर्वांनी तुमच्या डेल्टा अकाउंटमध्ये, रिअल अकाउंटमध्ये एक एक लॉटने ट्राय करा. डेमो अकाउंटमध्ये करण्यापेक्षा रिअलमध्ये करा, कारण डेमो अकाउंटमध्ये थोडंफार स्लो असतं, ते थोडंफार लेट होतं. रिअल अकाउंटमध्ये तुम्हाला रिअल रिझल्ट समजते. क्लिअर आहे. आता मी तुम्हाला इथे नेतो ऑप्शन्सवरती. ऑप्शन्सवरती तुम्ही आलात की मी आता एक उद्याची एक्सपायरी घेतो. आजचा दिवस संपत आला. जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा ऑलरेडी आजची एक्सपायरी संपत आली. उद्याचा दिवस घेतो. उद्याचा दिवस घेतल्यानंतर आधी जे मी काय बनवलंय ते कॅन्सल करून टाक. ठीक आहे. आता समजा आता मार्केट कितीला चालू आहे. मार्केट चालू आहे 17,200. मी काम करेन एक 17,200चा. ओके, 17,200चा मी स्ट्रॅडल सेल करेन. सिम्पल स्ट्रॅडल मी सेल करतोय. 200 पॉईंट्स वर इथे तुम्हाला इथे बघायला भेटतं स्ट्रॅडल किंवा ऑप्शनचे आहेत. जेव्हा मी एक एक लॉटने जर सेल केलं ना, लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतो, एका लॉटने 100x मार्जिनवर जर मी सेल केलं तर मला केवळ $2 लागत. हे तुम्ही करून बघा पहिला सर्वांनी. अनालाइज पे ऑफ ग्राफ करा. इथे तुम्हाला $2 वरती $1.28 भेटतो. याचा अर्थ काय होतो, तुम्हाला डेली 50% पेक्षा अधिक प्रॉफिट भेटण्याची अपेक्षा आहे. पण ऑब्विसली हा प्रॉफिट कधी भेटणार तर त्याने मिडलला क्लोज केला तर. आपल्याला एवढी अपेक्षा नाही की तो मिडलला क्लोज करेल, पण हे तुम्हाला डेली स्ट्रगलचे बेनिफिट आहेत. आता तुम्हाला ही गोष्ट तर माहिती असेल की बिटकॉइन हा ना खूप वोलाटाईल ॲसेट आहे. बरोबर, याच्यामध्ये खूप जास्त वोलॅटिलिटी असते. इथे बघा, खूप जास्त वोलॅटिलिटी असते. आपल्याला आपला स्ट्रॅडल पहिला म्हणजे हेच करायचं आहे. कारण की बघा, बिटकॉइन 24 तास चालू असतं. रात्री तुम्ही झोपलात, रात्री 1,000 पॉईंटची मूव आली, तुम्ही काय करणार? दुसऱ्या दिवशी मोठा लॉस होणार. रात्री 500 पॉईंट पडलं, काय करणार तुम्ही? मोठा लॉस होणार. हे होण्याआधी ना तुम्हाला हा ट्रेड हेज पण करायचा आहे. हेज कसा करायचा इथे बघा. तर फॉर एक्झाम्पल तुमचे ब्रेक इव्हन पॉईंट्स काय आलेले तिथे, एनालिस्ट पे ऑफ ग्राफ केलं, ब्रेक इव्हन पॉईंट्स येणार 1,18,400 ते 1,15,900. हे तुमचे ऍक्च्युली ब्रेक ऑन पॉईंट्स आहेत. हे डेली एक्सपायरीचे आहेत. बरोबर, डेली एक्सपायरी. तुम्ही काय करायचं, तुम्ही आता 1,17,200चा स्ट्रॅडल मारलात ना, तर सिम्पल 1,000 पॉईंट वरचा, 1,000 पॉईंट वरचा आणि 1,000 पॉईंट खालचा, 1,000 पॉईंट वरचा कॉल बाय करायचा, 1,000 पॉईंट खालचा पुट बाय करायचा. करून दाखवतो. आता 1,17चा स्ट्रॅडल आहे. 1,16,200चा मी पहिलं म्हणजे पुट बाय करतो. 1,16,200चा मी एक पुट बाय करतो आणि 1,18,200चा कॉल बाय करतो. 1,18,200चा कॉल बाय करतो. ठीक आहे, इथे बघा 1,16,200चा पुट, 1,18,200चा मी इथे कॉल बाय केला. या ठिकाणी सिंपल एक एक लॉट टाकला. माझं मार्जिन तेवढंच राहिलं, $3च्या आसपास मार्जिन राहिलं. पण माझा ट्रेड इथे हेच झाला. बघूया इथे बघा. आता माझ्या ट्रेडमध्ये काय दिसते माहिती आहे मला, $0.71चा मॅक्स प्रॉफिट आणि $0.28चा मॅक्स लॉस.
म्हणजे जरी मी समजा आज रात्री झोपलो, रोज तर मी झोपणारच आहे, जरी समजा आज रात्री मी झोपलो आणि मार्केट कोणत्याही साईडला गेलं ना, तरी मला मॅक्झिमम लॉस किती होतोय? $0.28 पर लॉटमध्ये. आणि मॅक्झिमम प्रॉफिट त्याच्यापेक्षा जवळपास डबल पेक्षाही जास्त आहे, ऑलमोस्ट ट्रिपल आहे. मी एक काम करतो, सिंपल एक 10 10 100 लॉट करतो. ठीक आहे, 100 लॉटला किती कॅपिटल लागणार आहे? $300. $300 इज इक्वल टू किती? $1 म्हणजे असतो 85 रुपये. डेल्टावरती फिक्स आहे $1 85 रुपये. सो $300 म्हणजे झाले जवळपास आसपास 26,000 रुपयांच्या आसपास. 26,000 रुपये लागतात मला 100 लॉटसाठी फक्त. अनालाइज जर मी केलं तर $291 वरती माझा मॅक्झिमम प्रॉफिट होतं $71. आणि मॅक्झिमम लॉस होतो आहे $28. सो असा जो तुमचा ट्रेड आहे, प्लस हे नुसता लॉस ना, तुमचा ह्याच्या ब्रेक इव्हन पण आहे 1,17,900 ते 1,16,500. सो मी एक काम करतो, या ठिकाणी ते ब्रेक इव्हन पॉईंट्स मार्क करतो. ठीक आहे, 1,17,900 ते 1,16,500. ठीक आहे, आपण आता ह्याला व्यवस्थित मार्क केलं. 1,17,900 ते 1,16,500. ओके. सो जर पूर्ण दिवसामध्ये ह्या रेंजमध्ये जर तुमचा बीटीसी एक्सपायर झाला, ह्या रेंजमध्ये जर तुमचा बीटीसी एक्सपायर झाला, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करणार. जर ह्या रेंजच्या बाहेर गेलं तर तुम्हाला छोटासा लॉस होणार. आणि मॅक्स लॉस आहे तुमचा $28. प्रत्येक वेळेला मॅक्स लॉस होणारच असं नाही. छोटासा लॉस होईल, चांगला प्रॉफिट होईल, मोठा प्रॉफिट होईल, छोटा प्रॉफिट होईल, किंवा मॅक्स लॉस होईल. आता सो ही झाली तुमची रेंज. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सिंपल गोष्टी करू शकता. समजा तुम्हाला स्ट्रॅडल नाही करायचंय, तुम्ही स्ट्रँगल करू शकता. ठीक आहे, ह्या डेलीमध्ये मी तुम्हाला स्ट्रॅडल दाखवला, ही रोजची स्ट्रॅटजी आहे. आणि ही स्ट्रॅटजी खास करून तुम्ही ना सॅटर्डे किंवा संडेला ट्राय करा. तुम्ही जर ट्राय करणार असाल ना पहिल्यांदा, तर सॅटर्डे किंवा संडेला ट्राय करा. कारण सॅटर्डे किंवा संडेला ना मार्केटमध्ये मुवमेंट फार स्लो असते किंवा मुवमेंट नसते असं तुम्ही म्हणू शकता बिटकॉइनच्या मार्केटमध्ये. सो तिथे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी चांगले प्रॉफिट, चांगले रिझल्ट जनरेट करून देऊ शकते. ही आहे सिंपल आपली स्ट्रॅटेजी. समजा तुम्हाला अजून वेगळी नॉर्मल स्ट्रॅटेजी करायची स्ट्रँगलची, तुम्ही काय करायचं? सिंपल, हा झाला स्ट्रॅडल. समजा तुम्हाला नॉर्मल स्ट्रँगल करायचं, तर ऑब्विसली आपण पहिलं म्हणजे हे क्लिअर करूया. आता मार्केट आहे 1,17,200 लाच. सो मी एक काम करतो ना, 1,000 पॉईंट वरचा, पहिला 1,000 पॉईंट खालचा पुट सेल करतो. ठीक आहे, 1,16,200चा इथे पुट सेल करतो. आणि 1,000 पॉईंट वरचा कॉल पण सेल करतो मी, म्हणजे माझा स्ट्रँगल होईल. ओके, अनालाइज केलं. सो हा झाला माझा इथे नॉर्मल स्ट्रँगल, याच्यामध्ये माझी रेंज आलेली आहे. बट ऑब्विसली ह्यात माझा प्रॉफिट थोडासा कमी असेल मागासपेक्षा, कारण की हे स्ट्रँगल आहे, स्ट्रॅडल नाहीये. सो आता मी अजून एक काम करतो, 500 वरचा खालचा जो आहे तो एक हेज पण करतो. मला हेज केलंच पाहिजे जर मी डेली ट्रेडिंग करतोय तर. जेव्हा मी, तुम्ही लक्षात घेतलं असेल, जेव्हा मी विकली आणि मंथली स्ट्रॅडल स्ट्रँगल करत होतो ना, तेव्हा मी हेज नाही घेतलेले. आधीचे व्हिडिओज बघून घ्या. पण मी डेलीला घेणार, कारण डेलीला मला माहिती रिस्क जास्त आहे. सो एक 18,200, सो 1,18,600चा मी पहिलं म्हणजे कॉल बाय करतो. 1,18,600चा मी कॉल बाय करतो. आणि एक 16,200चा पुट आहे, म्हणजे एक 15,800चा पुट बाय करतो. एक 15,800चा पुट बाय. ओके, सो हा झाला माझा स्ट्रँगल विथ हेजेस. बट स्ट्रँगल विथ हेजेसला नेमकं काय होतं माहितीये का? तुम्हाला ना प्रॉफिट इथे फार कमी भेटतो. सो त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॅडल दाखवलेला, बट जे एकदमच सेफ आहेत ते स्ट्रँगल करू शकतात. आणि इथे मॅक्सला थोडासा जास्त दिसतो, त्यामुळे बेटर आहे तुम्ही स्ट्रॅडलच करा. कारण स्ट्रॅडलमध्ये ऍटलीस्ट तुम्हाला मॅक्स प्रॉफिट जास्त भेटतं. सो तरी तुम्हाला 1 2 दिवस लॉस जरी झाला ना, तरी एका दिवसाचा प्रॉफिट तुमचा तो सर्व लॉस जो आहे तो भरून काढू शकतो. ठीक आहे, सो ह्याच्यामधनं तुम्ही डेली ट्रेडिंग करू शकता, डेली एक्सपायरी ट्रेडिंग करू शकता. कारण तुमच्यासाठी क्रिप्टो मार्केटमध्ये एव्हरी डे इज एक्सपायरी डे. प्रत्येक दिवशी एक्सपायरी असतं, तुम्ही नक्की बेनिफिट घेऊ शकता नॉर्मल स्ट्रॅटेजीने. आणि सोबतच जर तुम्हाला अशाच प्रकारे ऑप्शन सेलिंगच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी हव्यात ना, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. त्या लिंकवरनं जी लोक अकाउंट ओपन करणार आहेत त्यांच्यासाठी आपण क्रिप्टोचा ऍडव्हान्स कोर्स आणतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन सेलिंग टेक्निक्स, पॅसिव्ह इन्कम, फ्युचरच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी, हा 15 दिवसाचा ऍडव्हान्स कोर्स आपण तुम्हाला फ्री देतोय. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा. एकदा अकाउंट ओपन झालं की आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडे जॉईन व्हा. तिकडे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली. आमचे कॉन्टॅक्टचे जे काही कॉन्टॅक्ट करण्याला, आमचे कॉन्टॅक्ट करण्याची जी काही पद्धत आहे, आयडीवर तुम्ही मेसेज करू शकता, तिकडे आम्ही तुम्ही टाकतो. सो नक्की तो ग्रुप जॉईन व्हा. व्हिडिओ आवडलेला असेल
सर्वांनी लाईक करा, लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला आपण एवढं नॉलेज देतोय व्हिडिओला, ऍटलीस्ट एक लाईक नक्की करा. कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.